दादा नमस्कार. नमस्कार. खरं तर महाराष्ट्र. तुम्ही अनुभवी आणि बरेच वर्ष ठाणे महानगरपालिकेत काम करतात नगरसेवक म्हणून, परंतु ही जी निवडणूक तुम्ही आता लढवतात, आता नेमके कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदारांकडे मतदानासाठी किंवा मतं मागण्यासाठी जातात? मुळात ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 8 वर्षानंतर लागते. ह्या मधल्या काळामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन महानगरपालिकेमध्ये होतं, काही ठिकाणी तर 10-10 वर्ष झाली आणि अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्याला. न्यायालयाचे अनेक निकाल आहेत, ओबीसीच्या माध्यमातून काही मुद्दे ते तुम्हाला माहिती आहेत, जनतेला माहिती आहेत. आणि आता हे एकनाथराव शिंदे आमची शिवसेना जी आहे ते आमचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, बहिणींचे लाडके भाऊ, त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही या निवडणुका, सार्वत्रिक ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतो आहोत. आणि मुळात पहिलाच आमचा तसा विजय झालेला आहे. आपण बघितलं असाल की जवळजवळ 7 आमचे उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये त्याची संख्या फार आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे युतीचे देखील एकत्रितपणे लोकांनी असा कौल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सुरुवात ही सुवर्ण काळाची सुरुवात आहे. एक चांगला विश्वास जनतेने दिला. ह्या आधी देखील आपण पाहिले असेल, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना, आनंद दिघे साहेबांची शिवसेना म्हणून अधिकृत लोकांनी मतदान करून आम्हाला मान्यता दिलेली आहे. या संपूर्ण भागामध्ये, माझ्या ज्या भागामध्ये 8 वर्षामध्ये काही कारणास्तव ॲडमिनिस्ट्रेशन असल्यामुळे कामं झाली नाहीत, परंतु आज माझ्या इकडे काही झोपडपट्टीचा भाग आहे, काही अनधिकृत इमारती असा भाग आहे, काही अधिकृत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ श्रीनगरमध्ये अधिकृत आहेत, पण त्याला जवळजवळ एक 30-40 वर्ष झाली. ती आता थोड्याशा त्यांचं लाईफ संपलेलं आहे. मोडकळीच नाही पण म्हणता येणार, पण त्यांचं आयुमान संपलेलं आहे. त्याचप्रमाणे वारलीपाडा, कैलासनगर, श्रीनगर हा भाग थोडासा डिसफॉरेस्टमध्ये देखील आहे. अनेक वेळा फॉरेस्टनी कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये केली आहे, परंतु त्यांना संरक्षण देण्यासंदर्भामध्ये अधिकृतपणे न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत. त्याप्रमाणे सीपी तलाव हा एक भाग आहे, तो MIDCचा भाग आहे. तर शांतीनगर एक अनधिकृत इमारती फार पूर्वीपासून त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती तलवार आहे. परंतु आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये या गरीब लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी हा एक तोडगा काढला. ही सतत असलेली टांगती तलवार. कारण का, एक सर्वसामान्य गरीब आणि सर्वसामान्य माणसाचं, मध्यमवर्गीय उच्चस्तरीय माणसाचं एक स्वप्न असतं की मला माझं स्वतःचं घर असावं आणि ते व्यवस्थित अधिकृत असावं, जेणेकरून माझं आयुष्य मी पूर्णपणे जगू शकतो, शांततेत जगू शकतो. त्याच्यामुळे अनेक स्कीम्स या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांनी आणलेल्या आहेत. उदाहरणार्थ क्लस्टरच्या माध्यमातून देखील एक चांगलं काम केलेलं आहे. बऱ्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर टीका केली, क्लस्टर होणार नाही, परंतु आमच्या किसननगर भागामध्ये म्हणजे प्रभाग 17मध्ये क्लस्टरच्या माध्यमातून जवळजवळ 32 माळ्याच्या 3 ते 4 इमारती झाल्यात. इलेक्शननंतर फक्त शिफ्टिंग त्यांचं बाकी आहे आणि त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात होते. त्यांचं शिफ्टिंग त्या इमारतीमध्ये होणार आहे. तसंच त्यांना आम्ही विनंती केली की जो स्लम आहे त्या स्लमच्या माध्यमातून SRA किंवा क्लस्टरच्या माध्यमातून त्यांची जी घरं आहेत त्या घरापेक्षा स्वतःचं एक चांगलं त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचं त्यांना घर द्यावं. आणि क्लस्टरच्या माध्यमातून कसं आहे की पूर्ण झोपडपट्टी आम्ही एकत्रित घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड जागा उरते. मग त्या ठिकाणी मैदानं, पार्किंग, मोठे रस्ते, समाज मंदिर, जेणेकरून लग्न कार्य वगैरे नागरिकांची होतील. म्हणजे त्यांना जे राहणीमान आहे ते आता चांगल्या पद्धतीचं राहणीमान, पुनर्वसन चांगल्या पद्धतीने आणि त्यांना इतर ज्या नागरी सुविधा आवश्यक आहेत त्या तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार याचा. म्हणजे काय, नेहमी गटर मीटर वॉटर हे नगरसेवकांच्या अध्यादेशाखाली आलेले प्रश्न असतात आणि नेहमीच त्यांच्या तक्रारी असतात की आमचं गटार भरले, मग पायवाटा झाल्या तर हे तुटलेलं आहे, टाईल्स तुटलेल्या आहे, पाऊस आला, वारा आला, पत्रे उडाले, त्या सर्व गोष्टी सतत चालू असतात आणि आम्ही ते सतत करत असतो आणि सतत केल्यानंतर पुन्हा पुन्हा ते आम्हाला करावं लागतं. या सर्व गोष्टीतनं नागरिकांना सुटका देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी
गोष्टीमधलं मला ज्ञान आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निर्माण नाविन्याने करून लोकांचा प्रश्न कम्प्लिटली या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवणार आहे, असं आम्ही त्यांच्याशी वचनबद्ध आहोत. वाढत्या ट्रॅफिकबद्दल आपण काय करतो? वाढत्या ट्रॅफिक हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. जसा पाण्याचा आणि वाढत्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्याप्रमाणे हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये देखील आहे. परंतु ठाण्याच्या ज्या वेळेला आम्ही नेतृत्व करतो एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून, त्यावेळेला आपण बघितलं असतात की बरेचसे आम्ही रस्ते वारंवार आघाडीच्या काळामध्ये डांबरीकरण आणि परत उठातूट झाली, तर जवळजवळ 80% रस्ते आम्ही जवळजवळ काँक्रिटीकरण केलेत. आणि आता काही ठिकाणी नाविन्याने वस्ती मोठ्याने होते. उदाहरणार्थ घोडबंदर भागामध्ये त्या ठिकाणी नेहमीच चर्चा असते की ट्रॅफिक आहे, तर त्याला आम्ही पर्यायी देखील या ठिकाणी मार्ग काढायला सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी ठाण्यातून बोरिवलीला रस्ता मोठा बोगद्याच्या माध्यमातून रस्ता आम्ही काढतो आहोत. त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि पनवेलला देखील आता जे एअरपोर्ट झालेलं आहे त्याला एक डायरेक्ट एअरपोर्टसाठी देखील रस्ता, म्हणजे लोकांची जी गर्दी होणार आहे, ट्रॅफिकची जी गर्दी होती ते येणाऱ्या या 3-1 वर्षामध्ये सुटेल असा माझा विश्वास आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना आवाहन करेन की या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थापोई काही आर्थिक बाबीचा विचार घेता काही अपक्ष उमेदवार उभे राहतात. त्यांच्याकडे ध्येय धोरण नसतं. 5 वर्षानंतर एकदा येतात, फॉर्म भरतात, कोणाच्या तरी सांगण्यावरनं आमिष कोणती दाखवतं आणि अशा लोकांना 100-200 मतं मिळाल्यामुळे चांगलं नेतृत्व दबलं जातं. तर मी आवाहन करीन, परिपक्व आहेत सर्व मतदार, त्या मतदारांना विनंती करेन की आपण एक सुशिक्षित असा उमेदवार नगरसेवकासाठी शोधावा आणि त्याच्याकडे विजन असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं मी आता हे सर्व बंद करणार आहे, हे नेहमीच होतं. त्याच्यामुळे परमनंटली 5 वर्षामध्ये एक चांगला गृहसंकुल दिल्यानंतर सर्वच प्रश्न सुटतात. पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, पायवाटाचा प्रश्न, गटारांचा प्रश्न, हे मॉडेल जे आहे हे करण्याचं ध्येय माझ्याकडे असल्यामुळे अशा प्रकारचा एक उद्देश घेऊन आम्ही जातो. आणि ह्या गोष्टीला फक्त बोलून चालत नाही, तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. हा श्रीनगर भाग आम्ही अधिकृत केलेला आहे. त्याचं एक मोठं उदाहरण लोकांसमोर आहे की बाबा आम्ही हे करू शकतो. आता ते रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील करतो. फक्त आलो, निवडून आले आणि 5 वर्षे कुठेतरी गायब झालो, त्याच्यामुळे नागरिकांचं नुकसान होतं, मतदारांचं नुकसान होतं. मी मतदारांमधून आवाहन करीन, कृपया अशा आमिषाला बळी पडू नका. आपण एक चांगलं नेतृत्व, चांगला नगरसेवक आपल्यासाठी निवडा आणि जेणेकरून ह्या 10 दिवसामध्ये कुठल्या तरी आमिषाला बळी पडून आपण 5 वर्षाचं आपलं स्वतःचं नुकसान करून घेता, ते नुकसान करू नये अशी आपल्याला विनंती आहे. पक्ष ठरवतो आहे. मी या ठिकाणी आता नगरसेवकाची निवडणूक लढवतो आहे आणि ती आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आज ती चांगल्या पद्धतीनं लोकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे. आमच्या रॅल्या सुरू झाल्या आहेत, लोकांच्या आरत्या आमच्या ठिकाणी होतात. लोक बोलतात 8 वर्षांनी साहेब तुम्ही या ठिकाणी उभे राहिलात, आम्ही तुम्हालाच निवडून देऊ. त्याच्यामुळे माझा देखील विश्वास वाढलेला आहे. आणि शिवसेना पक्षामध्ये शब्दाला किंमत असते आणि तो शब्द पुरेपूर केला जातो. सुखदुःखामध्ये आमच्या शाखा ज्या आहेत त्या शाखा फक्त इलेक्शनला काम करत नाही. एखादा माणूस देखील गंभीर आजारी असला किंवा तर लगेच तो शाखेमध्ये त्याने माहिती पडलं तर लगेच ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी जाते. आमचे उपमुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे एकनाथराव शिंदे साहेब, हे तुम्हाला फार क्वचित कुठेतरी कॅबिनमध्ये AC बसलेले दिसतील. ते सतत रस्त्यावर असतात आणि रस्त्यावर जिथे उभे राहतात त्या ठिकाणी त्या लोकांच्या म्हणजे ते दरबारा, त्याचं स्वरूपच दरबाराच्या रूपामध्ये होतो. ते उभ्या कोणाच्या तरी पाठीवर सही करतात, कुठल्या तरी गाडीवर सही करतात आणि ऑन द स्पॉट डिसिजन घेणारा हा पहिला मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री राहतात. त्यांना लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि मुख्यमंत्री असताना देखील ते कॉमन मॅनसारखे राहिलेले. याला जोडून एक प्रश्न म्हणजे सुचला असा जोशी की तुम्ही बरेच वर्ष काँग्रेससारख्या विचारधारेत काम केलं, तिथूनही तुम्ही चांगली नगरपालिकेत निवडून गेला आणि आता शिवसेनेमार्फत तुम्ही प्रयत्न करता. नेमका तुम्हाला त्याच्यात फरक काय जाणवतो? नाही, कसं आहे माहिती आहे का, काँग्रेसमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं.
म्हणजे त्या ठिकाणी कर्तृत्ववान लोकांना त्यांना तिथे संधी नाही. आणि मी जी काँग्रेस पाहिलेली आहे, इंदिरा गांधी, खास करून मी राजीव गांधींना च्या उदाहरण घेऊन, स्फूर्ती घेऊन मी युथ काँग्रेसपासून माझी सुरुवात केली. ते राजीव गांधी, त्या इंदिरा गांधी, त्याच्यानंतर म्हणायला गेलं तर सोनिया गांधी देखील, ह्या सर्वांची जी काँग्रेसची विचारधारा होती ती संपलेली, ती लोप पावलेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघताय ती लोप पावल्यामुळे आज नागरिकांना आम्ही सामोरं जात नाही. मी नाव घेत नाही, मोठे मोठे नेते देखील आज काँग्रेस सोडून का जातात आहे, कारण का काँग्रेस संघटनेमध्ये नाही अडकली, ती सत्तेसाठी मागे लागलेली आहे. आणि सत्य कशी मिळावी याच्यामध्ये कार्यकर्ता ते विसरलेले आहेत, कार्यकर्त्यांची जाणीव विसरली आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता भरकटला आहे. आज माझ्या प्रवेशाने संपूर्ण ठाण्याची काँग्रेस माझ्याबरोबर त्यांनी प्रवेश केला आहे. आणि आम्ही त्याच्यानंतर नवी मुंबईची देखील सर्व काँग्रेस माझ्याबरोबर आली, उल्हासनगरची देखील आलेली आहे, कल्याण डोंबिवलीच्या मध्ये, म्हणजे सर्वच आता काँग्रेसचे लोक त्यांना कळले की ही विचारधारा सोडली आहे. जी तत्त्व होती ती तत्त्व सोडल्यानंतर काँग्रेसच संपलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही आज जे पण नेते आहेत, आरोप नाही करणार कारण की त्यांच्यावरून मी काम केलं आहे, पण नेतेच राहिले नाहीत. एका दोन नेते हातावर बोटावर मोजण्या एवढे नेते राहिले. बाकी आपण वाटते अशोक चव्हाण असू दे, बाकी ही सर्व मंडळी आहेत. ही सर्व मंडळी आज भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या धोरणाबरोबर कामं करतात आहेत. त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद आहे की, मला थोडंसं दुःख आहे की फार उशिरा मी निर्णय घेतला, परंतु अत्यंत आनंद आहे की उशिरा का होईना पण मी आज लोकांना जो शब्द देतो, लोकांच्या ज्या कामाच्या मागण्या माझ्याकडे असतात ती पूर्तता करण्यासाठी एकनाथराव शिंदेसाहेब वचनबद्ध असतात आणि आम्ही ते करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.